नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कापूस पिकाची वाढ चांगली व्हावी, त्याचप्रमाणे कापूस पिकाचे जोमदार फुटवे होण्यासाठी आपल्याला फवारणी घ्यावी लागते. जर मित्रांनो नैसर्गिकरित्या चांगली वाढ असेल तर आपल्याला कुठल्याही फवारणीची आवश्यकता नसते. पण आपल्या पिकाची जर वाढ खुंटलेली असेल तर अशा वेळेस आपल्याला एक फवारणी घेणं महत्त्वाचे आहे आणि ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया कापूस पिकाच्या फुटव्यासाठी चांगली जबरदस्त वाढ होण्यासाठी फवारणी. तर मित्रांनो, आपली कपाशी जर नैसर्गिकरित्या चांगली वाढ होत असेल तर आपल्याला कुठल्याही खर्चिक फवारणीची गरज नाही, आपल्याला कुठलीही फवारणी घेण्याची आवश्यकता नाही. पण जर मित्रांनो काही कारणामुळे पिकांची वाढ खुंटली असेल, कापूस पिकाची वाढ होत नसेल, त्याचप्रमाणे फुटवे कमी असतील, फुटवे होत नसतील किंवा जे काही अन्नद्रव्य आहे तर त्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडली असेल तर अशा वेळेस आपल्याला एक महत्त्वपूर्ण आपली स्वस्तात फवारणी घ्यायची आहे, ज्यामुळे आपल्या कापूस पिकाची वाढ चांगली होईल, फुटव्यांची संख्या जास्त होईल, फुटवे जास्त वाढतील आणि कापूस पिकामध्ये बहरदार पाते, फुले, बोंडे यांची संख्याही जास्त वाढेल. तर मित्रांनो, कोणती आहे ती फवारणी तर पाहूया. मित्रांनो, आपल्या सर्वांना परिचित असलेली विद्राव्य खत आहे तर ते म्हणजे 12-61-0. मित्रांनो, 12-61-0 या विद्राव्य खतामुळे कापूस पिकामध्ये हिरवेपणा, एक नैसर्गिक चांगली वाढ सुरू होते. त्याचप्रमाणे जे काही फुटवे आहे तर या फुटव्यांची संख्या वाढते आणि फुटवे जास्त मोठे झाल्यामुळे आपल्या कापूस पिकाची जे काही रुंदी आहे झाडांची ती पण रुंदी वाढते, ज्यामुळे आपले जास्त पाते, बोंडे आणि जे काही फुले यांची संख्या बहरदार येते, जास्त फुले येतात. निश्चितच आपल्या कापूस उत्पन्नात याचा मोठ्या प्रमाणात वाढ होते. तर मित्रांनो, या जी काही वाढ खुंटलेली असते झाडांची तर तीच वाढ सुरू होण्यासाठी या 12-61-0चा महत्त्वाचा रोल आहे. ज्या शेतकऱ्यांची पिकांची वाढ खुंटली आहे तर त्यांच्यासाठी ही फवारणी खूप महत्त्वाची आहे. आणि मित्रांनो, कुठलीही महागडी फवारणी नाही, एक 200 रुपये किलो, सरासरी 200 रुपये किलो याप्रमाणे हे विद्राव्य खत कुठल्याही आपल्याला दुकानामध्ये कृषी सेवा केंद्रामध्ये मिळते. 12-61-0 विद्राव्य खत. आणि याचे फायदे अनेक आहेत. पिकांना फुटवे जास्त निघतात, कापूस जे काही पाते, फुले आहे यांची पण संख्या जास्त लागते, झाड डेरेदार होते आणि जे काही दोन झाडामधलं अंतर कमी होऊन एकमेकांना कापूस पीक झाडे खेळतात. त्यामुळे ही सर्व फायदे आहेत या 12-61-0चे. या विद्राव्य खताचा आपल्याला फवारणी घ्यायची आहे. चांगली चमक, हिरवेपणा, टवटवीतपणा पिकामध्ये येण्यासाठी, वाढ चालू होण्यासाठी. तर मित्रांनो, याची आपल्याला या विद्राव्य खताची एका पंपासाठी किती प्रमाण घ्यायचं आहे तर मित्रांनो, 12-61-0 या विद्राव्य खताचे 80 ग्रॅम प्रतिपंप हे प्रमाण घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे. मित्रांनो, कुठल्याही कीटकनाशकासोबत किंवा कुठल्याही टॉनिकसोबत तुम्ही ह्या विद्राव्य खताची फवारणी करू शकता. कुठलेही टॉनिक असू द्या, कुठलेही कीटकनाशक यामध्ये मिक्स करून ही फवारणी घेऊ शकता. दुसरी किंवा तिसरी फवारणी असेल यामध्ये या दुसरी किंवा तिसरी या फवारणीमध्ये आपल्याला या विद्राव्य खताचा समावेश करून फवारणी करायची आहे. आणि आपल्या कापूस पिकाची एक जबरदस्त फुटवे निघलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक कापूस पिकामध्ये एक जास्तीत जास्त फुटवे होऊन पिकांची वाढ ही चांगली जबरदस्त आपल्याला झालेली दिसून येते. निश्चितच आपल्या उत्पन्नातसुद्धा फरक पडणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.